नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी भाऊंना घेऊन घरी येते। दीपा त्यांना अडवते आणि या घरात जागा पाहिजे असेल तर आधी जमिनीचे पेपर्स आणून द्यायचे असं म्हणते। त्यावर भाऊ म्हणतात, दीपा, त्या जमिनींवर आपला हक्क कधी नव्हताच। आणि सावी म्हणते, वहिनी, अगं आत्ता या सगळ्यांबद्दल बोलायला नको। त्यावर दीपा म्हणते, भाऊंची काळजी तुम्ही करायची गरज नाही, त्यांची आपली माणसं आहेत त्यासाठी। आणि ह्या घरची मालकीण मी दीपा नाईक आहे। हे माझं घर आहे, इथं कोण राहणार हे मी ठरवणार। ते ऐकून सावीला आश्चर्य वाटतं। ती विचारते, आपलं घर तुम्ही हिच्या नावावर का केलं भाऊ? त्यावर दीपा म्हणते, बाई बाई बाई, घर घरातल्याच माणसाच्या नावावर केलं तर इतका जीव तुटतोय तुमचा, आणि त्या जमिनी मुजुमदारांच्या घशात गेल्या त्याचं काय? सावी मनात म्हणते, काय काय झालंय माझ्यामुळे? जमिनी, शिक्षण मंडळाचं पद आणि घरसुद्धा गेले। इकडे मुजुमदार निवासमध्ये दामिनी दया त्यांच्या पुढच्या कारस्थानाबद्दल बोलत असतात। दया मामा म्हणतो, आता ठरलंय तर उशीर करायला नको। त्यावर दामिनी म्हणते, होय सावी, आता तुझी वेळ संपली। तेवढ्यात धैर्य तिथे येतो आणि तुमची काय चर्चा चालली आहे असं विचारतो। त्यावर दया मामा विषय बदलत इरा आणि धैर्यच्या लग्नाबद्दल बोलत असतो। त्यावर धैर्य चिडतो, सारखं सारखं ते लग्न नका करत जाऊ मामा। तुला दिलेला शब्द पाळण्यासाठी जे शक्य असेल ते सगळं करतोय मी, आणि निघून जात असतो। दामिनी त्याला थांबवत विचारते, तू झोपला नाहीस अजून? त्यावर मला तहान लागली होती, पाणी पिण्यासाठी आलेलो म्हणत धैर्य तिथून निघून जातो। त्यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा दया मामा धैर्यकडे पाहत वाकडं तोंड करत मनात म्हणतो, माझ्या पद्धतीने सगळं करतोय म्हणे, काय करतोय? आणि दामिनीला म्हणतो की आपल्यालाच करावं लागणार आहे जे करायचं ते। इकडे सावी भाऊंची माफी मागत असते। त्यात दीपामध्ये बोलते, वंस, आधी जमिनीचे पेपर्स घेऊन या, नाहीतर निघा या घराबाहेर। हे ऐकून केतन म्हणतो, दीपे, अगं काय बोलतेस तू? असं कुणी वागतंय होय? त्यावर दीपा म्हणते, मग तुमच्या बहिणीसारखं वागू होय? का भाऊंनी जसं डोळे झाकून जमिनी मुजुमदारांच्या नावे केल्या तसं वागू? हे ऐकून बिचारा केतन गप्प बसतो। सावीची आई म्हणते, दीपे, अगं आधी चुका झाल्या म्हणजे आता परत चुका करायच्या का? अगं सावी मुलगी आहे ह्या घरची। त्यावर दीपा म्हणते, आहे नाही, होती। आता या मुजुमदारांच्या सून आहेत, आणि जेव्हा त्या जमिनीचे पेपर्स घेऊन येतील तेव्हाच त्यांना या घरात जागा असेल। असं म्हणत सावीचा हात धरून तिला घराबाहेर काढत असते। सावी म्हणते, वहिनी, मी पाया पडते तुझ्या, फक्त मला जरा वेळ दे, सगळं आधीसारखं नीट करायला थोडा वेळ दे प्लीज। त्यावर दीपा मनात म्हणते, आता कसा हात जोडले? हेच तर पाहिजे होतं मला। तिचा अहंकार आता सुखावलेला असतो। तेव्हा भाऊसुद्धा हात जोडून दीपाला विनंती करतात, माझ्या लेकराला असं बोलू नको ग, तिला इथं राहू दे, पुन्हा तुला काहीच विनंती करणार नाही असं म्हणतात। त्यावर दीपा सावीला घरात राहायला तयार होते, पण मी म्हणेल तसं त्यांना गपचूप राहून वागावं लागेल ही अट घालते। मान्य असेल तर राहा, नाहीतर निघा म्हणते। सावी ती अट मान्य करते। तिकडे धैर्य परत त्याच्या रूममध्ये येतो, खूप टेन्शनमध्ये असतो। या सावीपासून सुटका करून घेण्यासाठी काहीतरी उपाय शोध धैर्य, असं तो स्वतःलाच मनात म्हणतो। इकडे सावी भाऊ आणि तिच्यासाठी ताट वाढून घेत असते, पण दीपा सावीचं ताट काढून घेत तिला हिरवी मिरची आणि लाल चटणी वाढून देते आणि घ्या, हे तुम्ही खायचं असं म्हणते। त्यावर सावी फक्त भाऊंचं ताट घेऊन जाते। इकडे दीपा स्वतःशीच म्हणते, वंस, तुम्ही लई अपमान केलेला माझा, बघा आता कशी किंमत चुकवावी लागेल तुम्हाला। तिकडे धैर्यला पुन्हा झोप येत नसते। तो म्हणतो, सावी, तुझी अशी एखादी जखम शोधावी लागेल की जिच्यामुळे तुझा खेळ खल्लास। आणि त्याच्या धूर्त कारस्थानी डोक्यात काहीतरी प्लॅन येतो। तो लगेच इन्व्हेस्टरला कॉल करतो आणि उद्या शिक्षण मंडळाच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगतो। इकडे सावी भाऊंना जेवण भरवत असते। भाऊ तिला विचारतात, तू जेवलीस का? त्यावर त्यांना ती खोटंच उत्तर देते की हो। सकाळ होते। मुजुमदार निवासमध्ये दया मामा पोलिसांना कशासाठी तरी पैसे देत असतो। पोलीस आनंदाने ते पैसे घेत म्हणतो, अशा पोरींना लाईनीवर आणणं लई सोपं आहे माझ्यासाठी। आणि त्या सावीला तर तेवढ्यात धैर्य तिथे येतो आणि विचारतो, सकाळी सकाळी पोलीस इथं काय करतायत? तेव्हा दया मामा काहीतरी थातुरमातुर उत्तरं देत असतो, पण धैर्यला ते पटत नसतात। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की पोलीस म्हणतो, या प्लॅनसाठी अजून एका तिसऱ्या व्यक्तीची गरज आहे। त्यावर दामिनी नीता वहिनींना धमकावून सावीच्या घरी जाऊन मी सांगेल ते काम करून यायचं असं म्हणते, आणि नीता वहिनी सावीच्या घरी जातात सुद्धा।
पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या रंजक भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.